गुरुर्देव जनेश्वर गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमो नमः तस्मै श्री ओम जनार्दनाय नमो नमः नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन निष्काम कर्म योगी शिव योगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय। बजरंग बली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। परम पूजनीय निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जगत वंदनीय सद्गुरु बाबाजींच्या चरणी प्रथम साष्टांग दंडवत। श्री बाबाजींचे उत्तराधिकारी हे जगद्गुरु उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत। या ठिकाणी आदिमाशक्ती माता भगिनी पुरुष मंडळ असतील, या ठिकाणी आमचे आश्रमी संत असतील, गायक आमचे गणेशजी, ते सर्वांच्या हृदयस्थानी असलेल्या भगवंताला वंदन। ज्यांच्या पदस्पर्शाने अनेक वेळा बाबाजींच्या ह्या भूमीला चरण लागलेले बरं का, म्हणून या भूमीला वंदन। कारण आजचा हा कार्यक्रम ज्या ठिकाणी बाबाजींचं अधिष्ठान म्हणजे पर्णकुट्या वर्धापन दिन निमित्तानं हा कार्यक्रम शिवमहापुराण या ठिकाणी 25 तारखेपासून शुभारंभ झालेला होता। आणि आजच्या या कार्यक्रमाची परमपूजनीय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांती बाबांच्या उपस्थितीमध्ये हा सायंकाळचा कार्यक्रम होत आहे बरं का। की आपल्या सर्वांचे एक भाग्य असं आहे, जे परसोळा असेल, परसोळा ही नगरी अनेक वेळा सद्गुरू बाबाजींना या ठिकाणी कार्यक्रम, भागवताचा कार्यक्रम असायचा भूमीमध्ये, आणि भागवताची शेवटचा कार्यक्रम सद्गुरू बाबाजींच्या पालखीनं बाबाजी स्वतः प्रवचन करायचे आणि सोबत ओवे म्हणण्यासाठी ज्या या ठिकाणी जगद्गुरु स्वामी शांती बाबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे। मात्र भाग्य एकच आपला असं आहे, कारण ज्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणी संत आणि सद्गुरू बघा। कारण गुरु सद्गुरू म्हणजे देव नाही, सद्गुरू सारखा आस्थापाठी राहा इतरांचा लेखा कोण करे बघा। म्हणून अशा आपण भाग्यशाली आहे की ज्या ठिकाणी संत आपण बघितले नाही, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, अनेक संत या भूतलावर होऊन गेले। पण ह्या कलियुगामध्ये आता ज्या ठिकाणी जे भजन आपण ऐकलं, दयागावच्या संता जगदी आला आज कैसा अनाथ या भक्ताशी उपदेश करीत कैसा, म्हणजे एका रात्रीमध्ये बाबाजी 12 मारुतींना 11 मारुती काय करायचे, पाणी अर्पण जल अर्पण करायचे। 11 मारुतीला 1 दिवस नाही 2 दिवस नाही। बघा बाबाजी घरी असताना किती एका दिवसाला रोज सायंकाळी सकाळी 4 वाजता, म्हणजे एवढे नियम करून कोणता अजून प्रभात फेरीचा नियम असायचा बाबाजींचा। असे अनेक नियम बाबाजी घरी असताना गेले, आणि ते आता दयागावच्या संता जगदी आला जा कैसा अनाथ या भक्ताशी उपदेश करीतो कैसा, म्हणजे भक्तांना उपदेश सुद्धा बाबाजी चालू कसे 11 मारुती सेवा करायची, पाणी घालायचे आणि बेलफुला व्हायचे, आणि त्याच अनुषंगाने तुमच्या आमच्या सरकारना काय करायचे, उपदेश सुद्धा करायचे, ह्या भक्ती मार्गाला संत मार्गाला लावायचे। एवढंच नाही, 12 जागी स्थापवले शिवशंभू थोर। ज्यावेळेस बाबांची तप साधना पूर्ण झाली, किती ठिकाणी बाबांनी बंद्याचा जीर्णोद्धार केला आहे की नाही, काही बंद्याचे जीर्णोद्धार केला। जसं भगवान पिनाकेश्वर जातेगाव या ठिकाणी कोणी जात नव्हतं त्यावेळेस, म्हणजे पायी सुद्धा जाण्याचा ते असा रस्ता असायचा की म्हणजे मग पायी सुद्धा जाऊ शकत
नव्हतं म्हणून ते दिवसा जायचं आणि दिवसाच उतरायचं. संध्याकाळी कोणी राहत बाबाईंचं प्रवचन ऐका. त्या क्लिप आहे बऱ्याचशा बाबाईंची जुन्या, आपण ऐकल्यानंतर ते आपल्याला ऐकायला आपलं कळेल. आता तर डांबरे असं झालं आहे की नाही. आणि ते बी बाबाईंनी स्वतः भक्तांच्या माध्यमातून टिकावानं खोदायचं, पावण्यानं ओढायचे त्या काळामध्ये बघा. गावागावात भक्त यायचे श्रमदानाच्या माध्यमातून. असे अनेक बाबाईंनी जीवनोद्धार केला. म्हणजे भगवान प्रियांकेश्वर असेल, भगवान सिद्धेश्वर असेल, काही केले. आणि काही ठिकाणी मंदिराची उभारणी केली. मात्र आपलं एक दुर्भाग्य असं आहे की पिनाकेश्वराचं काय झालं आज उगे काय त्या ठिकाणी दुरावस्था. म्हणजे कसे लोकांना जायच्या सुविधा झाल्या, पण त्या स्थानाला आज जसं पाहिजे तसं, जसं वेरूळ जसं वेरूळचं सिद्धेश्वर असं आहे, त्या देव तिथं गेल्यानंतर आपलं कसं होऊ शकतं, कसं वाटतं, समाधान आणि आनंद वाटतं. तसं भगवान पिनाकेश्वराचं की म्हणून असं भाविकांना आपलं भाग्य आहे की आपल्या तालुक्याचे आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले बरं का. टाळी वाजून त्यांचं आपण अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया. यांनी आपल्या शुभ हस्ते आदरणीय मोरणारे गुरुजींचं पूजन या ठिकाणी संपन्न करायचंय. गुरुजींसोबत असणारे या ठिकाणी जसं बाबांनी भगवान पिनाकेश्वराचा काय केला, जीर्णोद्धार केला. असे अनेक 12 ज्योतिर्लिंगाची बाबांनी काही ठिकाणी आश्रमाची निर्मिती करून 12 ज्योतिर्लिंगाची उभारणी केली. म्हणून आपण सर्वजण भाग्यशाली आहे की ह्या कलियुगामध्ये देव आहे कोण, देव आहे कोण, आहे की नाही. म्हणून बाबाईच्या मानव रूपाने बाबाजी आले, पण मात्र प्रत्यक्ष कोण होते ते भगवान शिव, भगवान शंकर होते. म्हणून आपण सर्वजण अशा महान संतांच्या पालखी समोर आपण बसले आहात. आणि त्याचबरोबर बाबाईंचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबा जी परंपरा अवरात्रपणे चालवित आहे, ज्या परंपरा बाबाईंनी स्वतः सुरू केल्या आणि त्याच परंपरा चालवल्या, ते मात्र आपलं सर्वांचं भाग्य आहे की जे अनुष्ठानात गुढीपाडव्याचं अनुष्ठान कुठे आहे, भगवान पिनाकेश्वर या ठिकाणी जातेगाव या ठिकाणी, की त्या ठिकाणचं अनुष्ठान अनेक बाबाईंनी परिश्रम घेऊन ते अनुष्ठान सुरू केले. आणि ते अनुष्ठान म्हणजे अनेक भक्तांना काय झालं, त्याचं छोटस बाबाई असताना 10-5 लोक अनुष्ठान बसायचे, मात्र अनुष्ठानाच्या माध्यमातून आज लाखो लोकांचे काय झाले, सुखी संसार झाले. ज्या महिलांना मुलं बाळ होत नव्हते त्या मुलांचं वाज बाळांना काय झाले, संतती प्राप्त झाली. त्याच बरोबर जे भूत आणि पिशाच्या शंकेन डांकिनी याला डॉक्टर कुठे विलास वगैरे नाही, मात्र एक बाबाईंच्या विधीच्या माध्यमातून, बाबाईच्या भस्माच्या माध्यमातून, बाबाईच्या श्रीफळ फळाच्या माध्यमातून आज अनेक प्रकारचे दुःख कशानं हे भस्माच्या माध्यमातून निवारले. म्हणून ती परंपरा महात्माजी परमपूज्य जगद्गुरु स्वामी शांतीबाबांनी चालवली. म्हणून भाग्यशाली आपण आज बाबाजींचं दर्शन. आता या ठिकाणी आमचे विष्णू हे काय विवेकानंद बघा, विवेकानंद आहे की नाही, जसं गणेशजी सुद्धा गुरुकुलाचे विद्यार्थी बघा, आमदार साहेब आपले टुंगी वेरूळ गुरुकुलचे विद्यार्थी, जसे रामेश्वरजी, हे मुलांना एक संताची संगत घडल्यानंतर काय होऊ शकतं, संत संगतीचा महिमा हा केवळ कशामुळे, संतामुळे हे आज या ठिकाणी बसलेले आहात. आणि त्यांना प्राप्त कशामुळे झाले, संतांचा आशीर्वाद त्यांना एक सरस्वती त्या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणून आपण एक जय घोष घेऊ किंवा एक बाबाईंचं छोटंसं भजन घेऊ, ज्या भजनाने काय होऊ शकतं, आपलं पापाची होळी आणि पुण्याची प्राप्ती होती, आहे की नाही. मात्र पुण्य करायचं संत हे सांगत असतात, पाप करायचं काय संत सांगत. म्हणून बघा संत काय करतील, आपलं पुण्य करून घेतात आपल्याकडून, आहे की नाही. मग दान धर्मही करून घेतात. संतांचं कामच काय आहे, दान धर्म करून घ्यायचं, पुण्य करून घ्यायचं काम हे संतांचं असतं. आणि ते संत कसे, ज्या संतांनी जगद्गुरु ज्ञानस्वामी संतांनी काय केलं, बाबांनी असे हिरे बघा
संत उभे केले, संत तयार केले. संत तयार केलेच नाही त्यांना जसं देव पण आणायसाठी काय करावं लागतं, दगडाला सुद्धा काय द्यावं लागतं, आकार द्यावा लागतो. मात्र बाबाही संघ राहिले संत, हे काय गल्ली बोळ फिरणारे संत जे सद्गुरू ज्ञानेश्वर स्वामींनी घडवले आणि त्यांना प्रत्यक्ष काय केलं, एक तयार केलं बघा. असे सद्गुरू बाबाजी, असे संत बघा बाबांचे परंपरेमधले जगद्गुरु स्वामी शांती बाबा त्या ठिकाणी उपस्थित आहे. असा संत त्यागी संतांचं आपलं काय घडतंय, दर्शन करताय. त्यांचे एक संताचं एक शब्द आपलं काय करू शकतं, जीवन बदलू शकतं, जीवन दिशा देऊ शकतं संतांचं एक वाक्य. म्हणून आपण म्हणतो संत संगतीचा महिमा हा वेगळाच असतो. संतांचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद नेत्राने जरी आपण नेत्र जरी दर्शन घडलं किंवा संत स्पर्श जरी झाला तरी आपलं काय होऊ शकतं, जीवनाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून एक माऊली माऊली जनार्दन माऊली. सर्वांनी हात वर करा. माऊली 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 जनार्दन माऊली जनार्दन माऊली हरे कृपेची सावली संकट काळी धावली भोळ्या भक्तांना पावली. माऊली माऊली जनार्दन माऊली 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 जनार्दन माऊली. जनार्दन माऊली हरे कृपेची सावली संकट काळी